लास्ट टाइम आपण निगेटिव्ह अँगल्स काढले होते. निगेटिव्ह अँगल काढताना आपण रोटेशन जे होतं ते क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये घेतो. क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये घेतल्यानंतर आपण एक एक अँगल 0 पासून तर 360 पर्यंतच्या सर्व व्हॅल्यूज काढतो आणि क्वाड्रंट ज्या क्वाड्रंटमध्ये ज्या व्हॅल्यू होत्या त्या पद्धतीने मेन्शन करायचं. बरोबर ना. त्याच्या आधी फक्त एक मला सांगा, व्हॉट इज साइन ऑफ मायनस थिटा? साइन ऑफ मायनस थिटा. मायनस थिटा मीन्स ऑब्वियसली डिरेक्शन इज क्लॉकवाईज. ओके. आपल्याकडे दोन पद्धतीचे अँगल असतात. डेफिनेशन ऑफ डिरेक्टेड अँगलच्या दोन पद्धतीने फिरणार. एक म्हणजे अँटी क्लॉकवाईज, दुसरा म्हणजे जो अँटी क्लॉकवाईज फिरतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह अँगल, जो क्लॉकवाईज फिरतो तो निगेटिव्ह अँगल. काय म्हणायचं? निगेटिव्ह. मग आपण ज्या अगोदरच्या व्हॅल्यू काढल्या त्या सर्व होत्या अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह अँगलच्या. बरोबर. आणि आता जे काढतोय ते क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये. बरोबर आहे. देन साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. मायनस साइन बाहेर निघाला. बरोबर. नंतर कॉस ऑफ मायनस थिटा, कॉस थिटा ती ऍब्सॉर्ब झाली. मायनस साइन बाहेर निघत नाही. कॉस थिटा इज अन इव्हन फंक्शन. दुसरा अजून एक पर्याय, कॉस थिटा हे इव्हन फंक्शन आहे म्हणून त्याला निगेटिव्ह साइन बाहेर निघत नाही. आणि साइन ऑफ मायनस थिटा मीन्स दॅट साइन थिटा इज अन ऑड फंक्शन म्हणून मायनस साइन काय होते? बाहेर निघते. असं लॉजिकली ठेवलं तरी चालेल. मग बाकीचे निगेटिव्ह अँगल्स काढा. टॅन थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा. कॉट ऑफ मायनस थिटा मायनस कॉट थिटा. निगेटिव्ह त्याच्यातनं सुद्धा बाहेर निघतो. that's minus cot theta. And then next sec of minus theta, sec theta. And then cosec of minus theta minus cosec. हे 6 फंक्शन महत्त्वाचे निगेटिव्ह अँगल मध्ये आपल्याला एवढं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. ते व्हॅल्यूज ऑटोमॅटिक मिळतील. बरोबर. लास्ट टाइम आपण पहिला कोणता अँगल घेतला होता? -30. नंतर अजून काढायला लावलं होतं ना मी. काढले का? नाही काढले. का बरं? कोणी कोणी काढले? निघाले व्हॅल्यूज निगेटिव्ह मध्ये 60च्या किती काढले? सगळ्या 120 360 पर्यंत सर्व. ठीक आहे, चेक करून घ्या. चला बघा बरं आता. नेक्स्ट -30 झाला. आता पुढचा -40. जस्ट वी हॅव टू फाइंड थिटा इज इक्वल्स टू -45. व्यवस्थित लक्षात घ्या. जे रेग्युलर आहेत किंवा आता आले त्यांना सुद्धा हे करेल. याच्यात वेगळं काहीच नाही. एक इझी लँग्वेजमध्ये परत एकदा डिस्क्राईब करतोय. काय काय गरजेचं आहे हेही लक्षात घ्या. जो अँगल काढतोय तो आपल्याला डोक्यात ठेवणं मस्ट असेल. कसं घ्यायचं तेही लक्षात घ्या. नाव काय घेणार आपण अगोदर? काय घेणार? स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? XY ऍक्सिस म्हणजे त्याला म्हणतात स्टँडर्ड पोझिशन. आणि स्टँडर्ड पोझिशन मध्ये जर अँगल घेतला त्याला म्हणतात स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल घेतला त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड अँगल. त्या स्टँडर्ड अँगल मध्ये किंवा स्टँडर्ड पोझिशन मध्ये हा ओरिजिन जो असतो तो व्हर्टेक्स असतो. ओरिजिन ॲज अ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ॲज अ इनिशियल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. बरोबर. ओरिजिन इथून पुढे पॉझिटिव्ह असणार, इथून वरती पॉझिटिव्ह, इथून इकडे निगेटिव्ह. बरोबर. याच्यावरच साइन आपण ठरवतो. बरोबर. हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणून फर्स्ट क्वाड्रंट एक्स वायच्या सर्व व्हॅल्यूज पॉझिटिव्ह. इथे एक्स काय वाय काय म्हणून एक्स काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एक्स काय असेल? निगेटिव्ह. वाय काय असेल? का बरं घेतलं लक्षात येते? कारण हा एक्स ऍक्सिस इथे काय निगेटिव्ह आणि वाय ऍक्सिस काय? ओके. इकडे हा पण निगेटिव्ह आणि हा पण निगेटिव्ह म्हणून ह्या क्वाड्रंट मधल्या सर्व व्हॅल्यू एक्स वायच्या काय असतील? निगेटिव्ह. एक्स पण निगेटिव्ह. ओके. फोर्थ मध्ये एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह. एक्स काय असेल? वाय काय असेल? बरोबर. मग त्या पद्धतीने एक्स डोक्यात ठेवायचं. क्वाड्रंट वाईज व्हॅल्यूज कशा असतात सायन्स लक्षात ठेवायचं. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये किंवा प्रत्येक अँगल काढताना आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काढतो. बरोबर ना. कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय हे आपल्याला महत्त्वाचं आहे.
ते एकदा जर कळलं की बाकीचं ऑटोमॅटिकली आपल्याला यायला लागतं, बरोबर ना. मग त्या पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. नाव आपण स्टँडर्ड पोझिशन झाली, स्टँडर्ड अँगल तिथे डिफाईन करायचा, बरोबर. नाव स्टँडर्ड अँगल डिफाईन केल्याच्या नंतर आपल्याला तिथे काय ड्रॉ करायचं आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल. त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल का म्हणायचं, स्टँडर्ड का म्हणायचं, कारण त्याचा सेंटर हा ओरिजिन असतो. असं सर्कल की ज्याचा सेंटर काय असतो, ओरिजिन, त्याची रेडियस किती असते, त्याला म्हणायचं स्टँडर्ड. स्टँडर्ड का, सेंटर हा ओरिजिन. युनिट का, त्याची रेडियस 1 असते. लक्षात येते, स्टँडर्ड युनिट सर्कल. असं काहीतरी स्टँडर्ड युनिट सर्कल असतं, बरोबर. सेंटर कुठे घेतला, ओरिजिन घेतला, बरोबर. त्याची रेडियस किती घेतली, 1 घेतली, म्हणजे युनिट 1 युनिट असणार डिस्टन्स, बरोबर. नाव आता अँगल किती माझ्याकडे, मायनस XO हा टर्मिनल आहे, बरोबर. डिरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज. डिरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज. मायनस 45 मायनस, म्हणजे अँगल किती माझा, मायनस 45 क्लॉकवाईज डिरेक्शन. निगेटिव्ह अँगल, त्याला काय म्हणायचंय, निगेटिव्ह अँगल. देअरफॉर दिस वन इज अ निगेटिव्ह अँगल. परत तीच प्रोसेस, मला काय फाइंड आउट करायचंय, सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा आणि मायनस 45 ला त्यांच्या व्हॅल्यूज काढायच्या. मायनस 45 ला त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या. कशा काढू सांगा बरं पटापट आता. हा माझा ए पॉइंट घेऊ, बरोबर आहे. अँगल XOA किती आहे, मायनस 45. मेजरमेंट ऑफ अँगल XOA इक्वल्स टू मायनस 45 झालं. ओके. ज्या ठिकाणी सर्कल आणि हा जो टर्मिनल OA जो आहे इंटरसेक्ट होत आहे, त्या पॉइंटला म्हणायचं P. कुठे तो पॉइंट, दिस वन. टर्मिनल आर्म आणि सर्कल ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला काय म्हणायचं, P. त्याचे कोऑर्डिनेट काय घ्यायचे, x, y. माझं टार्गेट एकच राहील की ही x ची आणि y ची व्हॅल्यू काढणं. माझं टार्गेट काय, x ची आणि y ची व्हॅल्यू काढणं, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळाली, cos ची व्हॅल्यू मिळाली. x म्हणजे कोण असतो, y म्हणजे कोण असतो, sin. लक्षात येतंय, कळतंय ना. ओके. ह्या OP चा डिस्टन्स किती, 1. OP चा डिस्टन्स किती आहे, 1. कारण सर्कल किती युनिटचा घेतलाय, रेडियस किती त्याची, 1 युनिटचा घेतलाय, बरोबर आहे. ऑलवेज फिक्स राहणार. नाव पुढे काय करतो आपण, या P पॉइंट वरनं एक्स ऍक्सिस वर ऑलवेज काय घेणार आपण, परपेंडिक्युलर. मी काय करतो, या P पॉइंट वर एक्स ऍक्सिस वर काय घेतो, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करतो एक्स ऍक्सिस ला. काय, 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट. जर हा 45 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, तर हा उरलेला किती असेल, 45. किती असेल, 45. इट जस्ट लुक लाईक अ राईट अँगल ट्रायंगल. व्यवस्थित बघा, हा 45, हा 45, 90, बरोबर का. कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल, हा 45, 45, 90 बरोबर. मग आपल्याला या राईट अँगल ट्रायंगल नुसार जर विचार केला, जर या P पॉइंटचे कितव्या क्वाड्रंट मध्ये, हा 4th मध्ये, बरोबर. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, बरोबर. मग x कोऑर्डिनेट कुठे असेल, याला m नाव, x ऍक्सिस वर. y कोऑर्डिनेट इज पॅरलल टू, हा y असेल तर हा x असेल. म्हणजे OM चा डिस्टन्स किती आहे, प्लस OM इज x. OM इकडे का बाकी नाही, इकडच्या बाजूला OM किती असेल, x. कारण P चे कोऑर्डिनेट मी घेतले, बरोबर आहे. y PM, बरोबर का. PM इज इक्वल्स टू y. मला OM आणि PM चं डिस्टन्स काढायचं. काय काढायचं मला, OM आणि PM चं डिस्टन्स. चला OM आधी सांगायचं मला. OM कोणाच्या समोर आहे, जनरली एक लक्षात घ्या, जर मी राईट अँगल ट्रायंगल घेतला असेल, इकडचा एक अँगल आणि इकडचा एक. नाव जर एक कॉन्सन्ट्रेटिव्ह लक्ष द्या, जर हा अँगल वाढला, इथला अँगल वाढला, तर ऑब्विसली या दोघांमधला डिस्टन्स वाढणार आहे.
मॅग्निट्यूड म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन वाढणार आहे या दोघं आर्म्स मधून, बरोबर. अँगल वाढला तर समोरची बाजू सुद्धा काय होते, वाढते ना. का बरं वाढते? या अँगलमुळे समोरची बाजू काय होणार आहे, वाढणार आहे. कारण हा जर असा झाला तर ऑब्विसली डिस्टन्स वरती जातोय, किंवा आपण जर असं वाढलं, डिस्टन्स वाढलं तर एवढं डिस्टन्स आपल्याला काय होतंय, वाढतं. कारण यांच्यामधला दोघांमधला अँगल काय झाला, वाढला. जर तो कमी केला मग तो पण कमी होईल, बरोबर ना. म्हणजे अँगलच्या समोरचं जे डिस्टन्स आहे ते कोणावर डिपेंडेड आहे, अँगलवर. जर अँगल वाढला तर समोरचं डिस्टन्स वाढतं, जर अँगल कमी झाला समोरचं डिस्टन्स कमी झालं, बरोबर ना. म्हणजे लक्षात घ्या की समोरचं त्या अँगलच्या समोरचं डिस्टन्स हे कोणावर डिपेंडेड आहे, त्या अँगलवर डिपेंडेड. कोणावर डिपेंडेड आहे, अँगलवर. मग जर हा 45 डिग्रीचा असेल तर याची व्हॅल्यू फिक्स्ड आहे, बरोबर. हा सुद्धा 45 डिग्री आहे, याची व्हॅल्यू सुद्धा फिक्स्ड आहे. मग जर आपण विचार केला तर 45 90 थेरमचा 45 90 थेरम, तर 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असते, 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. 9 10th हा थेरम झाला. 45 90 आणि दुसरा होता तो 30 60 90, बरोबर. तर 45 डिग्रीच्या समोरची जी व्हॅल्यू असेल ती असेल x म्हणजे 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. पण जो हायपोटेन्यूज आहे तो किती आहे, 1 आहे. म्हणजे व्हॅल्यू x ची किती आली, कळतंय. आणि ऑब्विसली y सुद्धा कोणाच्या समोर आहे, 45 डिग्रीच्या. म्हणजे y इज इक्वल्स टू 1/√2 इंटू 1 लास्ट मीन्स 1/√2. झालं इथपर्यंत. बर ती कुठल्या क्वाड्रंटमध्ये, मला माहिती आहे की x निघाला y निघाला. झालं. माझं मेन टार्गेट हेच होतं की x व्हॅल्यू काढणं आणि x व्हॅल्यू निघाली काय निघाली 1/√2, y ची व्हॅल्यू काय निघाली. पण p कुठे लाईज होतं, p लाईज इन अ फोर्थ क्वाड्रंट. जर p हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये होतोय तर x काय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये x व्हॅल्यू काय असते, y ची व्हॅल्यू त्या पद्धतीने व्हॅल्यू घ्या. देयरफॉर x, y इज इक्वल्स टू x काय 1/√2, y काय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह का घेतले, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह का घेतला, कारण x हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, y हा निगेटिव्ह असतो, बरोबर. पण मी ऑलरेडी त्रिवेदी आपण एक ट्रूथ तयार करून ठेवलं. x म्हणजे ऑलवेज काय घ्यायचा, कॉस. y म्हणजे काय घ्यायचा, साइन, बरोबर. हे कुठं फाइंड आउट केलं आपण, सुरुवातीला डिटेल्स मध्ये. निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगल जेवढे पर्यंत तेवढे याच्यावरच काढले, बरोबर. मग फक्त आता अँगल बदलत जा. अँगल किती माझा, -45. अँगल किती आहे, -45. किंवा रेडियन मध्ये काय असतो, -π/4. -π/4 डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री आला पाहिजे. परीक्षेत विचारताना 45 डिग्रीज विचारतील असं नाही, विचारताना रेडियन मध्ये पण विचारतील. मग तो आपल्याला डिग्री मध्ये येऊन आपल्याला तो काढता आला पाहिजे, डिग्री मध्ये काय असतो त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मग चला आता x म्हणजे कोण, कॉस ऑफ. अँगल किती आहे, पण x ची व्हॅल्यू किती काढली, मग कॉस ऑफ -45 डिग्रीची व्हॅल्यू किती आली, 1/2. ओके. y इज इक्वल्स टू कोण आहे, साइन -45. y ची व्हॅल्यू किती काढली आपण, -1/√2. चला ना, cos 45 -45, cos -45 is 1/√2, sin -45 -1/2. झालं. आपले दोघं निघाले. उरलेले काय फक्त इंटर रिलेशन. tan म्हणजे कोण, tan ऑफ -45 म्हणजेच कोण, sin अपॉन cos, sin ऑफ -45 अपॉन cos ऑफ -45, बरोबर आहे. रेशो ऑफ sin थीटा अपॉन cos थीटा इज tan थीटा. tan थीटा इज sin थीटा अपॉन cos थीटा. मग चला सांगा पटकन आता, sin 45 ची व्हॅल्यू काढली आपण, -1/√2 अपॉन cos 45 ची पण काढली, बस √2 घे. सेम टर्म दोघं कॅन्सल झालं, इक्वल टू काय -1.
मी सुरुवातीला tan थिटा हा निगेटिव्ह असतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये घेतलं होतं का? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके, नाव एक्स अपॉन वाय. एक्स अपॉन वाय म्हणजे कॉट, याचा रेसिप्रोकल, याचाच टॅनचा रेसिप्रोकल. जरा सांगा बरं मग, कॉस -45 अपॉन साइन -40, बरोबर. कॉस अपॉन साइन म्हणजे कोण? क्यू आर. टॅनचा रेसिप्रोकल किंवा टॅनचा रेसिप्रोकल. चला व्हॅल्यू सांगा बरं मग. याचा रेसिप्रोकल घ्यायचा ना डायरेक्ट. -1/1 म्हणजे परत -1. दॅट्स वन इज अगेन -1. याचाच रेसिप्रोकल. ओके, नेक्स्ट 1/1 x म्हणजे सेक ऑफ कोणाचा रेसिप्रोकल आहे? 1/cos 45, बरोबर. नाव मग चला सांगा 1/cos 45 ची व्हॅल्यू 1/, याचा रेसिप्रोकल न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाला म्हणजे तो कोण येईल? √2, बरोबर. पुढे 1/y म्हणजे कोण? कोसेक -45 म्हणजे कोण? 1/, इक्वल टू 1/, -1/√2. मायनस साइन वरती जाणार, √2 पण वरती जाणार, मायनस √2. त्याला 6 वाजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे बनले. मला हे फाइंड आउट करणं महत्त्वाचं. निगेटिव्ह अँगल्स. आता बऱ्याच जणांचा डाऊट इथेच, हा कुठून आला, हा कुठून आला, बऱ्याच जणांचा. हा सुरुवातीचा पार्ट आहे. आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये गेलो, राईट अँगल ट्रायंगलमध्ये, तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. जर याला एक्स घेतला, याला वाय घेतला, बरोबर आहे. आणि हा कोण आहे माझा? हायपोटेन्यूस. जर हा अँगल असेल माझा थिटा, तर एक्स ला काय मिळणार? ऍडजसंट साइड. वाय ला काय मिळणार? अपोजिट साइड, बरोबर आहे. ऍडजसंट, अपोजिट, हायपोटेन्यूस, बरोबर आहे. मग साइन थिटा काय असतो? साइन थिटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अपोजिट अपॉन हेच होतं ना, अपोजिट अपॉन, लक्षात ठेवा, अपोजिट अपॉन कोण होता? साइन होता. कॉस थिटा ऍडजसंट अपॉन, बरोबर. ओके, टॅन थिटा वाय अपॉन एक्स. ही जे घेतले ना आपण इथे तेच वाय अपॉन एक्स, एक्स अपॉन वाय, कॉट थिटा ऍडजसंट अपॉन, ओके. 1/x म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड इज सेक थिटा, आणि कोसेक थिटा म्हणजे काय? हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. त्याच्याचं रिलेशन ते झालं की आपल्याला कळलं. मग कळतंय? काही डाऊट आहे? डाऊट असेल क्लिअर करा लगेच. नवीन आलेले डाऊट असेल क्लिअर करा. कळलेलं नसेल लगेच सांगा, परत वाटल्यास एक्सप्लेन करा. कुठून आलं, काय आलं, जागेवर क्लिअर केलं बेटर आहे. कधी काय विचारतो? कधी विचारतो? चला सांगा, क्लिअर आहे सर्वांना? एक काम करा, तुम्ही -60 डिग्रीचा काढा बघायचं जागेवर पटकन. -60 डिग्री